जय जय रघुवीर समर्थ. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार तया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यातील सूक्ष्म अर्थ आपण पाहायचा प्रयत्न करत आहोत. पुढचा श्लोक आहे श्लोक क्रमांक 41. काय म्हटलंय? भाऊ हिंडता सौख्य होणार नाही, सिणावे परे नातुडे हित काही. विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवे वस्ती की जय श्रीराम. मना सज्जना राघवे वस्ती की जय या तिसऱ्या माळेतील हा चौथा श्लोक आहे. मनाला उपदेश आहे, माणसाला उपदेश नाही आहे. काय सांगितलं आहे? भाऊ हिंडता सौख्य होणार नाही. भाऊ म्हणजे पुष्कळ, हिंडता म्हणजे हिंडणे, फिरणे, फेरफटका मारणे, देशाटन करणे, फिरणे. सौख्य होणार नाही. मागच्या श्लोकामध्ये काय सांगितलं आहे? मना पाहिजे सर्वही सुख जेते, तुला जेथे सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर बहु हिंडता सौख्य होणार नाही. खूप जास्त वेळ जर तुझ्या मनाने इकडे तिकडे भटकायची सवय लावून घेतलीस तर तुला ते सुख कधीही प्राप्त होणार नाही. बहु हिंडता सौख्य होणार नाही, सिणावे परी नातुडे हित काही. बद्रीनाथ केदारनाथ यात्रेला गेलो. उंच सखल पहाड होते. मानसिक त्रास, शारीरिक त्रास. गाडी वळणावळणातून जाते आहे, कधी घाटावर चढते आहे, कधी घाटातून खाली उतरते आहे. त्यामुळे आमचं मनसुद्धा त्याप्रमाणे हेलकावे खात आहे. कोण सीण आहे? शरीराला झालेला सीण तर वेगळा, पण मनालासुद्धा होणारा सीण हा सर्वात जास्त आहे. म्हणून हिंडणे आवश्यक आहे, परंतु हिंडताना आपल्या मनामध्ये त्या राघवाचं चिंतन ठेव. म्हणजे मग शरीराला होणाऱ्या वेदना आणि प्रवासातला शीण, शरीराला होणारा शीण, शरीराला जाणवणारे हेलकावे याकडे तुझं मन वळणार नाही. त्यामधून उत्पन्न होणाऱ्या जाणीवा, भावभावनांमध्ये तू तेवढा गुरफटला जाणार नाही, कारण तू मनामध्ये भगवंताच्या चिंतनामध्ये व्यस्त आहेस. सिणावे परी नातुडे हित काय. सिणावे म्हणजे शीण, थकवा आहे. नातुडे हित काय, त्याच्यामध्ये काही हित नाहीच आहे. प्रवास करून घरी आल्यानंतर आपण काय करतो? एक दिवस अख्खा झोपून काढतो आणि दुसऱ्या दिवशी मग प्रवासातून आलेल्या आठवणी आणि बॅग आवरणे आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपल्या नित्य दिनक्रमाला सुरुवात करणे. ऑफिसला जाणे, शाळेत जाणे, आपल्या नित्यकर्मांसाठी शिक्षक असेल तर शिकवायला जाणे, अशा अनेक प्रकारच्या कर्मांमध्ये आपण पुन्हा अग्रेसर होतो. म्हणजेच काय, आम्ही थकलो होतो ना, मानसिकरित्या थकलो होतो. त्यामध्ये काय काय थकून गेलो आमचं? सामाजिक थकवा आलेला आहे, मानसिक थकवा आलेला आहे, आर्थिक थकवा आलेला आहे आणि कालांतराने येणारा निराशा. तिथे गेल्यानंतर आम्हाला काय मिळालं? फक्त आम्ही फोटो काढण्यामध्ये दंग होतो. निसर्गाने आम्हाला तिथे गेल्यानंतर काय सांगितलं आहे इकडे आमचं लक्षच नव्हतं. फक्त तिथून परत आल्यानंतर माझ्या आप्तेष्टांना, माझ्या नातेवाईकांना, माझ्या मित्रमंडळींना मला हे प्रकर्षाने सांगायचं होतं की मी बद्रीनाथ केदारनाथला जाऊन आलो, मी नर्मदा परिक्रमेला जाऊन आलो, मी गिरनारला जाऊन आलो, मी तिरुवल्लपुरमला जाऊन आलो, दक्षिण भारताची यात्रा केली, पूर्व भारताची यात्रा केली. अरे पण तिथे त्या भारताच्या यात्रेमध्ये तुला मिळालं काय? सिणावे परी नातुडे हित काही. विचारे बरे अंतरा बोध विजे. अंतःकरण जरा शांतपणे बस, मागे वळून बघ, विचार कर. अंतरा बोध विजे, त्याच्या अंतःकरणामध्ये जरा शोधून पहा. या सर्व हिंडण्या फिरण्यामध्ये तुला नेमकं
जे सुख हवं होतं, सौख्य हवं होतं, ते सापडलं का? किंवा ते सौख्य कसं प्राप्त करायचं याचा मार्ग सापडला का? त्याच्यावरती तू दृढ होण्याचा प्रयत्न करणार आहेस का? सार तेवढं तरी तुला त्या हिंड्या फिरण्यातून गोळा करता आलं का? हा आपल्या अंतःकरणामध्ये स्वतःला विचारायचा प्रश्न आहे. इथे या ठिकाणी समर्थ म्हणतात की इथे आपलं आत्मचिंतन आवश्यक आहे. तेव्हाच मना सज्जना राघवी वस्ती केली. बहुहिंडता सौख्य होणारं नाही. या ठिकाणी आमचं मन जे आहे वेगवेगळ्या विषय वासनांवरती फिरत असतं. जरी मी कुठे यात्रेला नाही गेलो तरीसुद्धा माझं मन भरकटत असतं. हे खाऊ का ते खाऊ का सर्व पदार्थ एकदमच थाळीमध्ये वाढून घेऊ आणि मग त्यातला एक एक घास खाऊ आणि बाकी सगळे उरलेले पदार्थ टाकून देऊ, असं आहे का? आणि ते पदार्थ टाकल्यामुळे दुःख होतं आहे, पण काय करणार? सिनावे परी नातुडे हित काही. आता हे सगळे खाल्ले तर मला त्रास होणार आहे, पण हे सगळे वेगवेगळे विरुद्ध पदार्थ मी ताटात घेतले, खाल्ले, या सगळे थोडे थोडे खाल्ले, सगळ्यांची चव बघितली, प्रत्येकाची चव मला आवडली, पण पोटभर खाता नाही आले. सिनावे परी नातुडे हित काही. सगळे पदार्थ घेऊनसुद्धा माझं मन प्रत्येक पदार्थावरती वास करत होतं. शेवटी त्या बुफेच्या टेबलवरती मला आईस्क्रीमसुद्धा दिसलं. त्याच्याकडून मी घेतलं थोडंसं एका कपामध्ये एक गोळा, त्यातले 4-5 चमचे मोठ्या मुश्किलीनं खाल्ले, बाकीचे टाकून दिले. सिनावे परी नातू हे तर एका त्यात काही हे सापडलं का तुला त्यात? नाही ना. मग म्हणून आपल्या मनाला वेगवेगळ्या विषय वासनांवरती काम, क्रोध, शोक, मोह, मत्सर आणि भय याच्यामध्ये गुंतवू नकोस. कुठल्या तरी एका विषयावरती त्याला गुंतवून ठेव ना. मग गुंतवायचंच आहे ना त्याला कुठल्या तरी एका विषयावरती, मग त्याला राघवाच्या चिंतनामध्येच गुंतव की. एकच विषय तेवढंच पुढे. रामाला काय आवडतं, रामाने काय केलं, रामायणामध्ये रामाचं चरित्र आणि त्याचा पराक्रम वर्णन केलेलं आहे, पण त्यांनी त्या पराक्रमामध्ये बालपणामध्ये काय साधना केली, गुरुगृही एकाग्रतेने शिक्षण घेतलं, राजगृहामध्ये पूर्णपणे राजकारणाचं शिक्षण घेतलं, तेव्हा इतर गोष्टींकडे लक्ष दिलं का नाही. मग हे आम्हाला तिच्या बालपणातून कळलं पाहिजे. तिथं आम्हाला हिंडायचं आहे. आणि म्हणून म्हटलं की मना सज्जना राघवी वस्ती कीजिए. जय जय रघुवीर समर्थ.